तर जळगावमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं जिल्हा परिषदेच्या महिला वसतिगृहाच्या अधीक्षिकेचा मृत्यू झाला। अधिकाऱ्यांकडून मानसिक ताण दिल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। अधीक्षिका मयुरी राऊत यांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय। अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घ्यायला नातेवाईकांनी नकार दिलाय। आरवाच्या भाषेत त्यांना खालच्या थरात बोललं जायचं, ते त्याच्यामुळे डिप्रेशनमध्ये गेले। त्यांच्या क्लार्कचं त्यांनी स्वतः काम केलेले, काल पण हॉस्पिटलमध्ये नेलं, परंतु त्यांचा आजार तर बाजूलाच राहिला। परंतु ह्या ताईंना अचानक तिथं हार्ट अटॅक आला आणि त्या जागेवर गतप्राण झाल्या। त्या देवेंद्र राऊत साहेब पण तिकडे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। त्यांना 2 दिवसापासून इंजेक्शन देऊन झोपून ठेवलेले, म्हणजे स्वतःला त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला। 6व्या मजल्यावर गेले होते, ते म्हणे आता मी माझंच आयुष्य संपवतो, म्हणजे ह्या लोकांना पण बरं वाटत। तर आता आमची अशी भूमिका आहे, जोपर्यंत शिवसाहेबांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही ही डेड बॉडी आमच्या ताब्यात घेणार नाही। इतकं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं, त्याच्यामुळे घरच्यांचं सगळ्यांचं। माझी मुलगी धीराची होती, परवाच्या दिवशी घेऊन गेली हॉस्पिटलला। डॉक्टरच्या देखत तिथं दाखवता तिच्या तिला आहे ना, तिचं टेन्शन आलं असेल, तिला अटॅक आला, जागेवर गतप्राण झाली माझी मुलगी। त्यांचा उपचार करेल, ते बी आजारी झाले, प्रपंच उघड्यावर आला, उद्ध्वस्त झाली फॅमिली। आपला कोणावर आरोप आहे? माझा आरोप सीओ झेडपीचा आता जो कोण सीओ आहे ना, त्याच्यावर आरोप। मंत्रालयाच्या माध्यमातून काही आदेश दिले जातात आणि वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून ते राबवण्याचा प्रयत्न करतात। त्यातून एक दबावाचं जे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीत निर्माण झालं, शासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत, त्याचा खरा निषेध केला पाहिजे। ही घडलेली घटना आहे, हिची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे। जिथून त्यांना आदेश येत होते, वरिष्ठ अधिकारी ज्या आदेशाचं पालन करण्याकरता खालील अधिकाऱ्यांवर दबाव करत होते, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी या बाबतीतला त्यांचा सहभाग आहे या कृतीमध्ये, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। पुढची बातमी मुंबईतल्या लाल